धन्यवाद। किशोरीकरण झालं आणि भूषण आमचा अतिशय सुंदर असं भाषण भूषण यांनी या ठिकाणी केलं। ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे, त्यांची स्फूर्ती आहे। कारण ही सगळी मंडळी जेव्हा भाषण करायला सांगते तेव्हा लाजतात। महासभेमध्ये पण भाषण करताना फुटत बोलायचं, परंतु भूषण ही छत्रपती शिवाजी महाराजांची स्फूर्ती आहे। अतिशय सुंदर असं भाषण त्या ठिकाणी भूषण यांनी केलं। बाकीचे लोक सगळेजण बोलतात, पण आज भूषण जे बोलला या ठिकाणी आणि भूषणच्या भाषणामध्ये त्यांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराज चौक या संदर्भात न बोलता या विभागाला खरी गरज कशाची आहे, जो गोरगरीब वस्ती आहे, दीनदलित वस्ती आहे, कामगार वस्ती आहे आणि त्याला हॉस्पिटलची गरज आहे। आणि गेले 3-4 वर्ष महासभेमध्ये सुद्धा भूषण हॉस्पिटलची मागणी या ठिकाणी करत होता। नाना आणि संजय या ठिकाणी म्हणाला की ते ज्योतिबाचं मोठा समारंभ, मोठा महोत्सव मानपाडा या ठिकाणी भरत असतो, आम्ही सुद्धा त्या ठिकाणी येत असतो आणि हजारो लोक त्या ठिकाणी येत असतात आणि त्याकरता सभागृहाची आवश्यकता आहे। आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी तर या महाराष्ट्रामध्ये विकास कामांचा जोरदार पाऊस पाडलेला आहे आणि आपल्या मागे सातत्याने ते उभे असतात। भूषण असेल, नाना असतील, संजय असेल, त्यांनी तो प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवलेला आहे, त्याच्यावरती सही झालेली आहे आणि काही दिवसात त्या कामाला सुद्धा सुरुवात होणार आहे। हो, आज आपण वचनपूर्वक 16 आज आपण साजरा करत आहोत। या कार्यक्रमासाठी ठाणे जिल्ह्याचे आमचे नरेशजी मस्के साहेब आणि आमदार फाटक साहेब आणि नगरसेवक आणि इतर उपमहापौर आणि ज्येष्ठ नगरसेवक देवरामजी भोईर साहेब असतील, संजय भोईरजी असतील, उषाताई भोईर असतील, या सर्व तमाम शिवसैनिक आमचे आज या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते। आणि या कार्यक्रमाचं आमचं वचनपूर्वक 16 होता, कारण की शिवाजी महाराज चौक हा आमचं आपण दिलेलं एक वचन होतं आणि आज तो आपण पूर्ण करून या विभागातील नगरसेवक सन्माननीय भूषणजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चौक यांचा आज 5 याचं होत असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारचा एक संदेश जाऊ शकतो। आपण शहरी भागामध्ये आपण चौक म्हणू शकतो, परंतु आज या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आणि स्लमच्या भागामध्ये हा जो उपक्रम या ठिकाणी भूषण भोईरच्या माध्यमातून केलेला आहे, की त्याचं मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो। या ठिकाणी की त्यांच्या मनामध्ये असलेली जी कल्पना आहे ती कल्पना निवडणुकीच्या काळखंडात बोलले होते, ते आज या ठिकाणी साकारण्यात आलं आहे। आणि त्या चौकाला ही चौकाबद्दल मी तमाम इथल्या नागरिकांना माझी विनंती आहे या ठिकाणी की या चौकाचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी पुढं आपल्या या भागामध्ये अनेक प्रकारच्या या ठिकाणी अनेक प्रकारच्या या सुविधा द्यायच्या आहेत। त्यामध्ये ज्योतिबा मंदिराचं त्या ठिकाणी आपण त्यासाठी आपले हॉल तयार करतो। त्याचबरोबर एक छत्रपती हॉस्पिटलची धर्ती होती, आपण या विभागामध्ये एक 100 खाटाचा असं आपलं हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव आमच्याकडे आहे आणि तो देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न करून अशा प्रकारचं मी शुभेच्छा देतो। आमचे स्थानिक नगरसेवक भूषण देवराम भोईर यांनी या विभागामध्ये जी लोकांची मागणी होती आणि निवडणुकीला आम्ही शब्द दिला होता, छत्रपती शिवाजी महाराज चौक याचं सुशोभीकरण केलेलं आहे। या ठिकाणी चौकाला नामकरणसुद्धा शिवसेनेनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि या विभागामध्ये जी काही सामाजिक कामं करत असतात, महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल, सरकारच्या माध्यमातून करत असतील, भूषण भोईर यांनी सुंदर असा चौक या ठिकाणी बनवलेला आहे। येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला हा मेन चौक आहे, याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने चौक आहे, तो प्रेरणादायी आणि स्फूर्तिदायी ठरणार आहे। त्यामुळे मी भूषण भोईर यांचं खास करून या ठिकाणी अभिनंदन करेन। तर या विभागामध्ये मागे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी मोठी रॅली काढत आरोप प्रत्यारोप केले होते, विभागाचा काहीच विकास झाला नाही। विकास आहे तो जो पूर्वी त्यांना माहिती काय, त्यांना कोणीतरी लिहून दिलेलं ते बोलतील, त्यांनी प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे याच्याशी जर ते वागले असते तर त्यांच्यावर ही वेळ आली नसते।